प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा आज परमेश्वराची काही वचने घेऊन तुमच्या समोर आलो. या थोडक्यात आपण अगदी पाहूया, परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया आणि देवाच्या वचनांमधून शिकण्याचा आणि ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. स्तोत्र संहिता याचा 121वा अध्याय आणि त्यातली 1 ते 8 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. प्रेज द लॉर्ड. आणि इथं असं म्हटले की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? कुठे लावली आम्ही आमची नजर? स्तोत्र करता इथं असं आम्हाला सांगतोय की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मी कोणाकडे तरी बघतोय, कोणाकडे तरी बघायचा मी प्रयत्न करतोय की कोणीतरी मला मदत करेल माझ्या त्रासामध्ये, माझ्या दुःखामध्ये, माझ्या समस्यांमध्ये, माझ्या अडचणींमध्ये, माझ्या आजार विकारांमध्ये. माझ्या जीवनांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांमध्ये मला कोण मदत करेल? कुठून मला सहाय्य मिळेल? कुठून मला मदत मिळेल? कोणता मित्र, कोणते नातेवाईक, कोण आम्हाला नेमकं मदत करेल? आमच्या जीवनामध्ये आज जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नेमकं कोण मदत करेल? आणि तो पुढं असं म्हणतो की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया. या जगातल्या कुठल्याच व्यक्तीकडून नाही, कोणतीच व्यक्ती नाही. हालेलुया. कोणता बाबा नाही, कोणती बाई नाही, कोणता पुरुष नाही, कोणती स्त्री नाही, कोणीच नाही. कोणाकडून सहाय्य मिळणार आहे? आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही एखाद्या व्यक्तीकडे डोळे लावून बसतो, आम्ही एखाद्या नातेवाईकाकडे ज्यावेळेस त्यांना आम्ही हाक मारतो आणि ते आम्हाला आश्वासनं देतात की ठीक आहे, आज नाही उद्या तुम्हाला मदत करतो, उद्या नाही परवा तुम्हाला मदत करतो. 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात अशी आश्वासनं मिळतात. प्रियांनो, बायबल आम्हाला इथं असं सांगतं की आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य येते. ज्या वेळेला आजारी पडतो त्यावेळेला डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो ह्या दवाखान्यात जमणार नाही, पुढच्या दवाखान्यात जा. दुसऱ्या दवाखान्यात रेफर केलं जातं. मग MRI करा, मग CT स्कॅन करा आणि एक्सरे काढा आणि बऱ्याच प्रकारच्या टेस्ट करायला सांगितलं जातात. मनुष्य घाबरून जातो, काय करावं, कुठं जावं, या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये. कोणता डॉक्टर आम्हाला गॅरंटी देतो? हालेलुया. ICU मध्ये नेऊन व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतरही डॉक्टर असं म्हणतात की त्याला हाक मारा. जो परमेश्वर, ज्या कुठल्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवता त्याला हाक मारा, असं तो डॉक्टर देखील म्हणतो. प्रियांनो, कुठलाही डॉक्टर हा एक मानवच आहे. जरी सायन्सने आज भरपूर प्रगती केली असली, थोड्या वेळासाठी, टेम्पररी काळासाठी आम्हाला कुठेतरी बॉडी पेन जे आहेत, जे आजार आहेत त्याच्यावरती आम्हाला कुठेतरी उपचार होत असला तरी पण मरण प्रत्येकाला आहे. हालेलुया. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंय. पण जिवंत असताना आम्हाला सुटका कोण देईल आणि मेल्यानंतरही आम्हाला मोक्ष कोण देईल? या दोन्ही गोष्टींचा आम्हाला आज विचार करावा लागेल. एड्स झाला, कॅन्सर झालाय, कोणता डॉक्टर तुम्हाला आरोग्य देऊ शकतो? विदाऊट केमोथेरपी करता कुठे तुम्हाला सुटका मिळू शकते? केमोथेरपी केल्यानंतरही तुम्हाला जीवन मिळेलच याची कोण गॅरंटी देऊ शकतं? परंतु जर बायबलमध्ये पाहिलं तर बायबल आम्हाला असं सांगतं की आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होतं. हालेलुया.
तो देव आम्हाला अद्भुतरित्या आरोग्य देणारा परमेश्वर आहे. अहो, ज्याने मनुष्यालाच निर्माण केले त्याच्यासाठी आरोग्य काय अवघड गोष्ट आहे का? हा, पण त्याच्यासाठी अट आहे की तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही म्हणताल जगात अनेक लोक आहेत, रोगी आहेत, आजारी आहेत, आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे भरपूर आहेत. बायबल आम्हाला असं सांगते की विश्वासाशिवाय आम्ही परमेश्वराला संतोष होऊ शकत नाही. काही लोक आहेत जे चॅलेंज द्यायला निघतात की आमच्या या व्यक्तीला तुम्ही बरं करून दाखवा, मग आम्ही विश्वास ठेवू. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगते की विश्वासाशिवाय काहीच शक्य नाही. हालेलुया. जर विश्वासच नाहीये, विश्वासाचा पत्ता नाहीये, आणि तुम्ही म्हणताल की नाही हे करून दाखवा आणि ते करून दाखवा, आमचा परमेश्वर काही जादूगार नाहीये. हालेलुया. आमचा परमेश्वर तुमचे चॅलेंज एक्सेप्ट करायला रिकामटेकडा परमेश्वर नाहीये. आमचा परमेश्वर म्हणतो की विश्वासाशिवाय तुला काही शक्य होणार नाही, आणि विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल. हालेलुया. विश्वास आहे काय? विश्वास ठेवलाय का? रोमकरास पत्र 10व्या अध्यायात 90व वचन असं सांगते की तू मुखाने कबूल करशील की येशू हा प्रभू आहे आणि अंतःकरणाने विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. हालेलुया. तुम्हाला तारण हवंय, सुटका हवी आहे, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आणि ते असं सांगितले की पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. आमचा देव झोपलेल्या अवस्थेमध्ये नाही, तो डुलकी पण घेत नाही, आणि तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. हालेलुया. तो आम्हाला सतत संगती ठेवणारा, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली ठेवते तसा तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. परंतु अट आहे, आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. अट आहे की आम्हाला त्याला शोधावं लागेल. तो म्हणतो झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आम्ही त्याला हाक मारत आहोत का? निश्चित सुटका आहे. आम्ही त्याला हाक मारत आहोत का? निश्चित आरोग्य आहे. हालेलुया. आम्ही त्याला हाक मारत आहोत का? आमच्या अंधकारमय जीवनामध्ये तो प्रकाश असा आहे. हालेलुया. आम्ही निराशेच्या गर्दीमध्ये आहोत काय? तो आमच्यासाठी एक मोठी आशा घेऊन आलेला आहे. आम्ही तयार आहोत का त्या आशेकडे पाहायला? आम्ही तयार आहोत का त्या प्रकाशाकडे जायला? आम्ही तयार आहोत का अंधकाराची कर्म सोडून द्यायला? आम्ही तयार आहोत काय? आज आमच्या जीवनात आम्हालाच प्रश्न विचारायचा. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. सूर्याची पण बाधा होणार नाही आणि चंद्राची पण बाधा होणार नाही. कशानेच काहीच होणार नाही. लोक म्हणतात सूर्यग्रहण असले की या प्रकारचा त्रास होतो, चंद्रग्रहण असले की असं होतं. काही लोकांना त्या गोष्टी सहन होत नाहीत, त्यांना ते त्रास होतात काही लोकांना अशा गोष्टींमुळे. परंतु बायबल आम्हाला असं सांगते की तुला दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची कसलीच बाधा होणार नाही. काही लोक सूर्यग्रहण असल्यावरती बळी देतात, चंद्रग्रहण असल्यावर त्यांना बळी द्यावे लागतात. परंतु आम्हाला कसलेच बळीची गरज नाही, कारण आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर एकदाच रक्त सांडले. आता आम्हाला कुठल्या प्राण्याला मारायची गरज नाही. आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या बलिदानाची गरज नाही. आता आम्हाला फक्त गरज आहे ती विश्वासाची गरज आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला असं म्हणते की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. हालेलुया. आम्ही आज पाहत आहोत की अगदी 15व्या, 20व्या, 25व्या, 30व्या वर्षामध्ये लोक मरत आहेत. अनेक प्रकारची कारणं त्या पाठीमागे आहेत. का अचानकपणे या गोष्टी होत आहेत? बायबल आम्हाला असं सांगते की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. परमेश्वर तयार आहे रक्षण करायला. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता असं म्हणतो की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. कुठून सहाय्य येते? आम्ही कोणाकडे लक्ष लावलंय? द क्रिएटर ऑफ हेवन अँड अर्थ.
and He is my provision. Hallelujah. He will provide my all the needs. तो आमच्या सगळ्या गरजा भागवणारा देव आहे. तो आम्हाला आरोग्य देणारा देव आहे. तो आम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आम्ही तयारी केली का त्याच्याकडे जायची? आम्ही त्याला हाक मारायची तयारी केली का? कुठून आम्हाला सहाय्य येणार आहे? कोणता डॉक्टर, कोणते नातेवाईक, कोणते मित्र, कोण सहाय्य करणार आहे तुम्हाला? आज तुमच्या जीवनात तुम्हीच थोडासा विचार करायला शिका. कोण आम्हाला मदत करतं? या जगात कोणीच नाही. आणि या शेवटच्या काळामध्ये तर प्रीती थंडावत चालली आहे. बायबल आम्हाला सांगतं त्याप्रमाणे की शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल. लोक क्रूर आणि निर्दयी, ममता नसलेले, दया नसलेले लोक तयार होणार आहेत. आम्ही आजच्या दिवसांमध्ये या गोष्टी पाहत आहोत. प्रियानो, आम्हाला गरज आहे त्या परमेश्वराकडे लक्ष देण्याची, जो दयेने आणि कृपेने, ममतेने भरलेला परमेश्वर आहे. जो मंदक्रोध आहे, जो दयाळू आहे, जो कृपाळू आहे, त्या परमेश्वराकडे आम्हाला लक्ष देण्याची, त्याला हाक मारण्याची आम्हाला गरज आहे. इर्मया 33:3 मध्ये तो असं म्हणतो, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. काय आम्ही त्या देवाला हाक मारायला तयार आहोत का? आज विचार करा तुमच्या जीवनामध्ये. अनेक प्रकारच्या अडचणी आमच्या जीवनामध्ये येतात. अनेक प्रकारचे त्रास, दुःख, समस्या, सगळ्या प्रकारच्या आजार विकारांना आम्हाला सामोरं जावं लागतं. कोणता बाबा, कोणती बाई आम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. कोणीच आमच्या जीवाचं संरक्षण करू शकत नाही. कोणीच आम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करू शकत नाही. परंतु ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्या देवाने मात्र अद्भुतरित्या एक या मानव जातीच्या तारणासाठी प्लॅन बनवला आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. एक अद्भुत गोष्ट 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये घडली आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आला. आणि तो या जगामध्ये आल्यानंतर त्याचं वचन आम्हाला सांगतं की तो असं म्हणतो मत्ती 11:28 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमच्या सगळ्या त्रासांमधून, तुमच्या जीवनावर असणाऱ्या, तुमच्या डोक्यावर असणाऱ्या सगळ्या ओझ्यामधून, तुमच्या त्रासातून, तुमच्या आजार विकारातून, तुमच्या अडीअडचणीतून तुम्हाला बाहेर काढायला तो समर्थ आहे. तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला शांती देईल. ती शांती जी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, ती शांती तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहोत का? मोठा प्रश्न हा आहे. आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार नाही. आम्ही ते मानायला, आम्ही ते स्वीकारायला तयार नाही. आम्ही त्या परमेश्वराकडे लक्ष लावण्याऐवजी आम्ही जगी गोष्टींकडे लक्ष लावलेलं आहे. बायबलमध्ये आम्हाला सांगितले की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून आम्हाला सहाय्य मिळणार आहे. जर तुम्ही बायबल वाचलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रॉमिसेस आहेत, अनेक अभिवचनं आम्हाला दिली गेलेली आहेत. धीर धर, खंबीर हो, घाबरू नको, भिवू नको, कचरू नकोस. तुझा परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावलीसारखा उभा आहे. तुझा परमेश्वर तुझ्या संगती आहे. अशी अभिवचनं संपूर्ण बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. देव तुझा रक्षण करता आहे, तो तुझा शरणस्थान आहे. तो देव तुला सांभाळायला तयार आहे. तो देव असं म्हणतो की आई बापांनी कदाचित सोडलं तरी परमेश्वर तुला जवळ करेल. आई कदाचित आपल्या पोटच्या मुलाला विसरून जाईल, परंतु परमेश्वर म्हणतो की मी तुला कधीच विसरणार नाही. जैसे माता संभालती है वैसे परमेश्वर संभालेगा. हालेलुया. तो देव आम्हाला सांभाळायला तयार आहे. त्या देवाने आमच्यावरती अगाध प्रीती केली आणि त्या प्रीतीस्तव त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलं. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
गलती का रसपत्र 3 अध्याय 13 वचन असं म्हणतं की येशू आमच्यासाठी शापित झाला, यासाठी की आता आम्ही शापातून मुक्त व्हावं. सगळे आमच्या जीवनावरती असणारे शाप, पिढ्यानपिढ्यांचे शाप, रोग आजार विकारांचे शाप, सगळे जादू टोण्याचे शाप, करणी काट्याचे शाप, सगळ्या शापांमधून आम्ही मुक्त व्हावं म्हणून तो येशू त्या वधस्तंभावरती बलिदान झाला. काय आम्हाला ते शापातून मुक्त व्हायची गरज आहे का? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल. एकच अट आहे, विश्वास ठेवा. तुमचा पैसा नको, तुमची धन दौलत नको, तुमची संपत्ती नको, तुमचं सोनं नाणं नको, तुमची प्रॉपर्टी नको, तुमचं बलिदान नको, तुमचे बकरे कोंबडे काहीच नको. कशाचीच गरज नाही, फक्त विश्वासाची गरज आहे. फक्त विश्वास ठेवा आणि त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. त्याचं वचन आम्हाला सांगते, परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. तो म्हणतो तू बाहेर गाडीवर ट्रॅव्हलिंग करताना तुझा ऍक्सिडेंट होणार नाही, कारण तो परमेश्वर तुझ्या संगती आहे. हालेलुया. त्याचं वचन सांगतं की त्याचे दिव्य देवदूतांचा पहारा तो आपल्या सभोवती ठेवतो. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागावी नाही म्हणून तो त्याच्या दिव्य दूतांना आमच्या सभोवती ठेवतो. असा तो परमेश्वर आहे. काय आम्ही त्या परमेश्वराकडे पाहायला तयार आहोत का? आम्ही त्या देवावरती विश्वास ठेवायला तयार आहोत का? यशाया 53:5 मध्ये असं म्हटले की त्याला फटके बसले आणि त्याला बसलेल्या मारांनी, त्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. रक्त त्याने वाहिलं परंतु आरोग्य मात्र आम्हाला मिळाले. हालेलुया. एक अद्भुत गोष्ट आहे ना. पहिले योहानाचं पत्र 1 अध्याय 7 वचन असं सांगते की येशूने जे रक्त वाहिलं त्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते. येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते. आता कसलं रक्त सांडायची गरज नाही. आणि मग आम्ही त्या देवाकडे पाहायला तयार आहोत का, जो आमच्या पापांची क्षमा करायला तयार आहे, जो आम्हाला आरोग्य द्यायला तयार आहे, जो आम्हाला सगळ्या शापातून, त्रासातून, सगळ्या प्रकारच्या गोंधळातून आम्हाला बाहेर काढायला तयार आहे. काय आम्ही त्याच्याकडे लक्ष लावायला तयार आहोत काय? आज तो देव, तो प्रभू येशू ख्रिस्त, जो या जगात आला, जो आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला, जो 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला, जो स्वर्गात गेला आणि जो पुन्हा एकदा खूप लवकर येत आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. काय त्या देवाकडे आम्ही पाहायला तयार आहोत का? काय त्या देवावर आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत का? तो देव आम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करायला तयार आहे. तो देव आम्हाला अद्भुतरित्या सहाय्य करायला तयार आहे. त्या देवाकडे आम्ही लक्ष लावणार आहोत का? कुठून आम्हाला सहाय्य मिळणार आहे? आज तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सहाय्य करायला, मदत करायला तयार आहे. तो आजही स्वर्गामध्ये तुमच्या, माझ्यासाठी, माझ्या वतीने, आमच्या वतीने, या मनुष्य जातीच्या वतीने त्या जिवंत देवाकडे मध्यस्थी करत आहे. काय आम्ही त्या देवाकडे लक्ष लावू का? काय आम्ही त्या परमेश्वराकडे लक्ष लावणार आहोत का? आम्हाला आज विचार करायची गरज आहे. जर आम्ही त्या देवाकडे लक्ष लावू तर आमच्यासाठी आरोग्य आहे, आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. अद्भुतरित्या तो सगळ्या त्रासातून आम्हाला बाहेर काढायला समर्थ असणारा परमेश्वर आहे. जे चिन्ह चमत्कार सुमारे 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना करत होता, ते चिन्ह चमत्कार तो आजही करत आहे. गरज आहे आणि आट आहे ती म्हणजे विश्वासाची. विश्वासाशिवाय आम्ही त्याला संतोष होऊ शकत नाही. जिथं जिथं चिन्ह चमत्कार झाले तिथे तिथं प्रत्येक वेळेस येशू असं म्हटलंच की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. काय आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत का? आज तो परमेश्वर आम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करायला तयार आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आणि पुढे तो असं म्हणतो की आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. त्या जिवंत देवापासून आम्हाला सहाय्य येणार आहे.
त्या परमेश्वरापासून आम्हाला सहाय्य प्राप्त होणार आहे. तो येशू आमची प्रार्थना, आमची मध्यस्थी ऐकणार आहे. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही प्रार्थना करा, माझ्याकडे मागा, म्हणजे मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुरवून देईल. आम्ही त्याच्याकडे मागणार आहोत काय? आम्हाला आज गरज आहे त्याला हाक मारायची. या आपण थांबूया इथे, आपण त्याला हाक मारूया आणि त्याला म्हणूया की माझ्या देवा तुम्हाला सहाय्य कर, मी ज्या त्रासात आहे त्याच्यातून मला बाहेर काढ. अशी प्रार्थना आपण आज त्याच्याकडे करूया. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयास्थानापुढे येतो. होय परमेश्वर पित्या, आज आम्ही सगळेजण ज्या त्रासात, दुःखात, समस्यात, अडीअडचणीत, रोग आजार, विकारांमध्ये आहोत, ते आम्ही सगळेजण मिळून आज तुझ्याकडे विनंती करतो की आम्हाला त्या सगळ्या गोष्टींमधून तू बाहेर काढ. स्तोत्र करता आम्हाला शिकवतो की आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होणार आहे. येशू आम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थना करा आणि जे काही प्रार्थना करून माझ्याकडे मागताल ते तुम्हाला मिळालं आहे असं तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. होय परमेश्वरा, आज येशूच्या नावामध्ये आम्ही आज तुझ्याकडे मागत आहोत. आमच्यातील प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे. आमच्यातील प्रत्येकाला त्या त्रासातून, समस्यातून, आजार विकारातून सुटकेची गरज आहे. त्या बंधनातून बंधमुक्त होण्याची गरज आहे. आणि आज येशूच्या नावामध्ये तू आमच्यातील प्रत्येकाला बंधमुक्त कर. तुझं वचन सांगते की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशू आम्हाला शिकवतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. होय परमेश्वरा, येशू आम्हाला म्हणतो की मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. परमेश्वरा, आज त्या जीवनाकडे आम्हाला लक्ष देता येऊ देत. होय परमेश्वरा, जो पुनरुत्थान आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष देता येऊ देत. होय परमेश्वरा, आमच्या मृतवत अशा अवस्थेमधून तू आम्हाला प्रत्येकाला बाहेर काढ. आमच्या त्रासांमधून, दुःखांमधून, समस्यांमधून, अडीअडचणींमधून, रोग आजार विकारांमधून तू आमच्यातील प्रत्येकाला बाहेर काढ. आणि परमेश्वरा, आम्हाला म्हणता येऊ देत येशूच्या नावामध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूच्या नावामध्ये आम्हाला सुटका मिळालेली आहे असं आम्हाला प्रत्येकाला म्हणता येऊ देत. अशी मी आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी आज तुझ्या दयास्थानापुढे उंच करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तू त्यांना आशीर्वादित कर. प्रत्येकाला अद्भुतरित्या तू सहाय्य कर. प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर. आणि माझ्या राजा, प्रत्येकाचं जीवन बदलून काढ. हीच मी आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. माझ्या देवा, तू प्रत्येकाला अद्भुतरित्या आरोग्याचा स्पर्श कर. आणि परमेश्वरा, होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. माझ्या देवा, धन्यवाद म्हणतो या वेळेबद्दल. धन्यवाद म्हणतो तू आम्हाला जे काही तुझ्या वचनांच्या द्वारे शिकवत आहेस त्याबद्दल. सर्व गौरव तुला देतो. होय परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला शिकवत आहे की आकाशाचा व पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे तो आम्हाला सहाय्य करणार आहे. तुझं वचन आम्हाला सांगतं की दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तुझं येणं जाणं इथून पुढे सर्वदा सुरक्षित असेल. होय परमेश्वरा, तू म्हणतोस की इस्रायलाच्या परमेश्वर डुलकी घेत नाही आणि त्याला झोपही लागत नाही. होय माझ्या देवा, तू रात्रंदिवस आमच्याकडे लक्ष देणारा, आमचा सांभाळ करणारा तू आमचा परमेश्वर आहेस. स्तोत्र करता असं म्हणतो की तू माझा आश्रयस्थान आहेस, तू माझी लपण्याची जागा आहेस, तू माझा दुर्ग आहेस, तू माझा गड आहेस. होय परमेश्वर पित्या, तूच आणि तूच आहेस जो आम्हाला सुरक्षित ठेवतोस, जो आम्हाला सांभाळ करतोस. होय परमेश्वर पित्या, कोंबडी ज्या प्रकारे पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते त्या प्रकारे तुझ्या पंखाखाली तू आम्हाला घेणारा, तुझ्या सावलीमध्ये तू आम्हाला ठेवणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. आमच्यातील प्रत्येकाला त्याच प्रकारे तू आज सांभाळ, सहाय्य कर, संरक्षण कर. अद्भुतरित्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. आणि होऊ देत तुझ्या नावाचा आम्ही गौरव करणारे लोक असावेत अशी दयाकृपा तू आमच्यातील प्रत्येकावरती कर. अशी विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, सातत्याने बायबल वाचा आणि परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी तो तुम्हाला प्रगट करेल. आणि होऊ द्यात त्याद्वारे परमेश्वराचा गौरव होऊ द्या. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड.